उन्हाळा म्हटलं की लस्सी तर हवीच. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी, रिफ्रेशिंग आणि अगदी झटपट तयार होणारी अशी ही लस्सी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनते. आज मी तुमच्याबरोबर एक नव्हे, दोन नव्हे तर अगदी 5 वेगवेगळ्या फ्लेवर्सच्या लस्सी घरी कशा बनवायच्या हे दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. नमस्कार, मी स्नेहाज किचन स्टोरीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आपण सर्वात पहिली लस्सी बनवणार आहोत रोज फ्लेवरची लस्सी. त्यासाठी काय साहित्य घ्यायचं? चला बघूया. सर्वात आधी इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं. त्यामध्ये मी 1 कप दही घालणार आहे. लस्सीचं दही हे फार जास्त आंबट नसावं. त्यानंतर त्यामध्ये मी 3 टीस्पून रोज सिरप घालून घेतला आहे. आता यामध्ये मी 3 ते 4 आईस क्यूब्स घालणार आहे, म्हणजेच बर्फाचे तुकडे घालून घेतलेले आहेत. आता रोज सिरप हे ऑलरेडी जास्त गोड असतं, त्यामुळे मी इथे साखर घातली नाहीये. आता हे आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत. मिक्सर चालू बंद असं 2 ते 3 वेळाच आपल्याला फिरवायचं आहे. जर मिक्सर आपण खूप वेळा फिरवून घेतला तर लस्सी आपली पातळ बनते. ठीक लस्सी जर ठेवायची असेल तर मिक्सर चालू बंद अशा स्टेजला फिरवायचा. तर अशा पद्धतीने आपली रोज लस्सी बनून तयार आहे. अगदीच तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही यामध्ये साखर घालू शकता तुमच्या आवडीनुसार. आता याला आपण गार्निश करण्यासाठी त्यावरती थोडंसं रोज सिरप मी घालून घेतलेलं आहे आणि रेडी आहे आपली रोज लस्सी सर्व्ह करण्यासाठी. आपली दुसरी लस्सी आहे केशर पिस्ता लस्सी. त्यासाठी इथे मी 1 कप दही घेतलेला आहे. केशर आणि पिस्ता लस्सीसाठी आपण 7 ते 8 काड्या केशर आणि 7 ते 8 पिस्ता बारीक करून घेतलेले आहेत. हे यामध्ये घालून घेणार आहोत. त्यानंतर यामध्ये मी 2 टेबलस्पून साखर घातलेली आहे. आता आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत. लस्सी फिरवताना मिक्सर ऑन ऑफ असं 2 ते 3 वेळाच करून घ्यायचं, त्यामुळे आपली लस्सी पातळ होत नाही. आणि रेडी आहे आपली केशर पिस्ता लस्सी. गार्निशिंगसाठी यावरती मी थोडेसे केशर घातलेले आहे. तुम्ही इथे पिस्ताचे काप सुद्धा घालू शकता. आणि आपली केशर पिस्ता लस्सी सर्व्ह करण्यासाठी रेडी आहे. आपली तिसरी लस्सी आहे मँगो लस्सी, उन्हाळ्यासाठी खास. आता त्यासाठी मी इथे 1 कप दही घेतलेला आहे. त्यानंतर या दह्यामध्ये मी एक छोटी वाटी आंब्याचे काप घालणार आहे. इथे मी हापूस आंब्याचे काप घातलेले आहेत. त्यानंतर यामध्ये मी 1 चमचा साखर घालणार आहे. आता आंबा हा ऑलरेडी गोड असतो, त्यामुळे जास्त साखर मी इथे वापरली नाहीये. यामध्येच मी 3 ते 4 बर्फाचे तुकडे घालून घेतले आहेत. आणि आंबा हा थोडासा फिरवल्यानंतर घट्ट होतो, त्यामुळे मी इथे थोडंसं पाणी सुद्धा घालून घेतलं आहे. आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊया. आणि आपली मँगो लस्सी बनून रेडी आहे. गार्निशिंगसाठी मी यावरती आंब्याचे तुकडे घातलेले आहेत आणि रेडी आहे आपली मँगो लस्सी सर्व्ह करण्यासाठी. चौथा आपला लस्सीचा प्रकार आहे चॉकलेट लस्सी, लहान मुलांची अगदी फेवरेट. त्यासाठी मी इथे 1 कप दही घेतला आहे. त्यामध्ये मी 1 टेबलस्पून कोको पावडर घालून घेणार आहे. तुमच्याकडे जर चॉकलेट सिरप असेल तर तुम्ही ते सुद्धा घालू शकता. आता यामध्ये मी 2 टेबलस्पून साखर घालणार आहे. थोडंसं पाणी घालणार आहे आणि 3 ते 4 बर्फाचे तुकडे घालून घेणार आहे. आता हे आपण मिक्सरला ऑन ऑफ करत फिरवून घेऊ. आणि रेडी आहे आपली चॉकलेट लस्सी. तुम्ही सर्व्ह करताना यावरती गार्निशिंगसाठी चॉकलेट सिरप सुद्धा घालू शकता किंवा मग चॉकलेटचे तुकडे घातले तरी सुद्धा चालतील. मी इथे चॉकलेटचे तुकडे घालून घेतले आहेत आणि रेडी आहे आपली चॉकलेट लस्सी सर्व्ह करण्यासाठी. आता 5वा आणि शेवटचा लस्सीचा प्रकार आहे बनाना लस्सी. त्यासाठी मी इथे 1 कप दही घेतला आहे. त्यामध्ये मी अर्ध्या केळ्याचे काप करून घालणार आहे. जर छोटं केळं असेल तर तुम्ही अख्खं जरी घातलं तरी सुद्धा चालू शकेल.
आता यामध्ये मी 1 चमचा साखर घालणार आहे, कारण केळी ही ऑलरेडी गोड असते, त्यामुळे साखरेचा वापर मी कमी केलेला आहे. थोडंसं पाणी घालून घेणार आहे आणि एक 3 ते 4 बर्फाचे तुकडे घालून घेणार आहे. त्यानंतर मी हे मिक्सरला फिरवून घेणार आहे आणि रेडी आहे आपली बनाना लस्सी. गार्निशिंगसाठी तुम्ही यावरती केळ्याचे काप घालू शकता आणि रेडी आहे आपली बनाना लस्सी सर्व्ह करण्यासाठी. तर हे होते आपले लस्सीचे 5 प्रकार. तुम्हाला आपली आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी आपल्या स्नेहाज किचन स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच छान छान रेसिपींसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.